हाय हॅलो नमस्कार. मी डॉक्टर किमया नार्वेकर. मी कळवा ठाणे इथे ॲज अ कन्सल्टिंग होमिओपॅथ म्हणून प्रॅक्टिस करते. तर आज मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला एक नवीन हेल्थ टॉपिक घेऊन. आजचा आपला हेल्थ टॉपिक आहे रिगार्डिंग ॲलर्जिक रायनायटिस किंवा सायनोसायटिस. म्हणजेच काय तर ॲलर्जी सर्दी. ओके, तर जाणून घेऊया टॉपिकबद्दल सविस्तर काही महत्त्वाच्या गोष्टी. चला तर मग त्या व्हिडिओला सुरुवात करूया. ॲलर्जिक रायनायटिस किंवा गवतताप हे ॲलर्जिक रिॲक्शन आहे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीची. तर हे कशामुळे होतं तर प्राणी साचा कीटक ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये पोलन्स, पेट डॅन्डर, मोल्ड्स, इन्सेक्ट असं म्हणतो. त्याचसोबत वातावरणातील बदल, त्यानंतर आंघोळ केली त्यानंतर लगेच फॅनखाली बसणे, म्हणजे पावसामध्ये भिजणे, असं विविध अजून कारणांमुळे सुद्धा ॲलर्जिक रायनायटिस होऊ शकतो. तर याच ॲलर्जिक रायनायटिसवर आपण कशी मात करू शकतो याबद्दल आपण सविस्तर पुढे बोलूया. ॲलर्जी सर्दी किंवा खोकला यावर आपण लाईफस्टाईल चेंजेसने कशी मात करू शकतो याबद्दल आपण बोलूया. तर 3 सोपे उपाय तुम्हाला करायचे आहेत. अगदी घरगुती उपाय असं म्हणणार नाही, हे दैनंदिन जीवनामध्ये या नेहमी गोष्टी करायच्या ज्या लोकांना ॲलर्जी सर्दी वारंवार होते त्यांनी. ओके, तर सोपे उपाय असे आहे, फक्त पाण्याचा प्रयोग करायचा आहे आपल्याला. बाकी इतर काही गोष्टींची आवश्यकता नाही आहे. मी माझ्या पेशंट्सला हे करायलाच सांगते जे ॲलर्जिक रायनायटिस किंवा सायनोसायटिसचे पेशंट्स आहेत. त्यांना फरक पडतो आणि हा कसा फरक पडतो याबद्दल पण आपण सविस्तर बोलूया. तर जाणून घेऊया 3 काय गोष्टी आहेत. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही वाफ घ्यायची फक्त पाण्याची दिवसातून 2दा ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोमट पाणी पिया. इफ पॉसिबल असेल थ्रू आउट द डे, म्हणजे दिवसभर, किंवा ॲटलिस्ट 4 वेळा तरी, म्हणजे ब्रेकफास्ट नंतर, लंच नंतर, डिनर नंतर, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याचबरोबर थर्ड आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुळण्या करा कोमट पाण्याच्या दिवसातून 5 ते 6 वेळा किंवा 3 ते 4 वेळा तरी. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त पाणी वापरायचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी कसं तुम्हाला मदत करतं तर प्रत्येकाची जी बॉडी असते ती वेगळी पद्धतीने रिॲक्ट करते टू द एन्व्हायरमेंट, ज्याबद्दल आपण ते कॉजेसबद्दल ऑलरेडी बोललो आहे. तर ज्यांचं एफिनिटी आहे, म्हणजे ज्यांची ॲलर्जिक रायनायटिस होऊ शकते किंवा ॲलर्जी रिॲक्शन्स होऊ शकतात पटापट, तर ह्यांच्यामध्ये नाक पटकन चोंदलं जातं. म्हणजे लाईक जे बाहेर बघा, हवामान सगळ्यांसाठी समान आहे. सगळ्यांना काय ॲलर्जी सर्दी होत नाही, त्यातला काही लोकांना होते. मग त्यांची बॉडीची एफिनिटी म्हणजे त्यांना पटकन ती गोष्ट होते. तर त्यांची जी चोकअप होते, म्हणजे नाक चोकअप होतं किंवा जे काही सिम्पटम्सबद्दल आपण बोललो, तर आपण वाफ घेतल्याने हे नाक जे आहे सतत चोकअप होतं, त्याची कार्यक्षमता वाढते. चोकअप होण्याची कार्यक्षमता कमी होते आणि ते आपण ब्रीथ प्रॉपर घेऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर श्वास इकडे सगळीकडे जो कफ जमा होतो काय त्याची पण, म्हणजे लाईक आपल्या लंग्स, आपले नोज, सगळ्या जे काही रेस्पिरेटरीचे ऑर्गन्स आहेत, म्हणजे श्वास घ्यायचे ऑर्गन्स आहेत ज्याच्याने आपण श्वास घेतो सोडतो, ते सगळे रिस्पॉन्सिबल आहेत, त्याची कार्यक्षमता वाढते नाही का. तिकडे जो साचा जमा होतो पटापट ते चोंदतं, ते सगळं कमी होतं, ब्लॉकेजेस कमी होतात. आणि हे गोष्ट ज्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सतत एव्हरीडे करायच्या. सतत, जेव्हा फक्त आपला सर्दी किंवा खोकला होतं तेव्हा नाही, एव्हरीडे करा. जसं आपण आंघोळ एव्हरीडे करतो, जरूर तुम्हाला फरक जाणवेल. त्याचबरोबर होमिओपॅथीची नक्कीच मदत घ्या. होमिओपॅथीची मदत घेण्याचा रिझन असा आहे की ते साईड इफेक्ट्स नाही देत, हॅबिट फॉर्मिंग नाही आहे. त्याचसोबत प्रत्येक वयामध्ये चालतं, फिमेल आणि मेलला चालतं, तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. काही विशेष पथ्यपाणी अजिबातच नाही आहेत. आणि डेफिनेटली तुमचं रूट कॉज ऑफ ॲलर्जिक रायनायटिस आहे ते मुळापासून काढतं आणि तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवतं. लहान मुलांमध्ये लहानपणापासून ही जर होमिओपॅथीची तुम्ही मदत घेतली तर डेफिनेटली त्यांची इम्युनिटी एक बेस्ट लेवलला पोचते. माझ्याकडे काही पेशंट्स आहेत का टेस्टिमोनियल्स आहेत, त्या माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला ही गोष्ट शेअर करते आहे. नक्कीच होमिओपॅथीची मदत घ्या, कारण असे क्रॉनिक इश्यू जे आहेत ते खूप मोठे होतात, वाढतात आणि त्याच्यानंतर अजून काही मोठे आजार होतात. त्यापेक्षा तुम्ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट करा जसं मी सांगितलं आहे आणि होमिओपॅथी ट्रीटमेंटची मदत घ्या.
आणि अजून काही सविस्तर डिटेल्स आणि माहिती हवी असेल तुम्हाला, कधीही तुम्ही मेसेज कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर. तर आज पुरतं इतकंच. ही माहिती खूपच उपयोगाची आहे आणि हल्ली ॲलर्जिक रायनायटिस, सायनोसायटिसचे पेशंट प्रचंड वाढलेले आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला माहिती नाही आहे कधी कोणासाठी कुठला व्हिडिओ उपयोगी ठरेल, आणि हा हेल्थविषयीच व्हिडिओ आहे, तर शेअर करण्यामध्ये काही मला वाटत नाही काही इजा पोचते किंवा काही वेळ फुकट जातो. नक्की ही हेल्थविषयी व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा आणि नक्की लोकांची सहाय्यता करा. तर पुन्हा भेटूया एक नवीन हेल्थ टॉपिक बरोबर. तोचपर्यंत धन्यवाद.